नमस्कार मित्रांनो. एक 2 दिवसापूर्वी आपल्याकडे भरपूर पाऊस, अवकाळी पाऊस आलेला होता आणि आपण वरी पत्रे मारलेलं नाही, स्ट्रक्चर बनवलेलं आहे. पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काय केलंय आपण स्ट्रक्चर बनवून घेतलंय आणि पावसाळ्याच्या आधी आपण ह्याच्यावर पत्रे टाकणार आहे. साईडने पत्रे मारलेले आहेत आणि हे जे राहिले ह्याला आपण जाळी मारणार आहोत. ह्याला वरी जे मुख दिसतं ह्याला जाळी आणि वरती पत्रे टाकायचे. पण सध्या पैशाची थोडी अडचण असल्यामुळे आपण एवढंच केलं स्ट्रक्चर. हे पाहू शकता, हरभऱ्याचं बुसकट गोळा केलेला आहे आपण शेळ्यांसाठी, गायांसाठी. अजून पलीकड ढिगारा आहे आपला, तो झाकून ठेवलाय, ते पण हे जेव्हा आणून टाकणार आहेत. हे पाहू शकता, पावसात त्या दिवशी अशीच ट्रॉली आणली, ते तसंच बुसकटन बोहत आहेत त्याच्यामध्ये. मित्रांनो, ह्याला भरपूर अडचणी येतात. हे पाहू शकता, थोडं पाणी इथं उतरलेलं आहे. हे पाहू शकता कशा प्रकारे लगेच ओलं होतंय. हे थोडं जास्त नाही आपलं हे झालं, भिजाभिजी थोडं झालेलं आहे नॉर्मल मध्ये. आणि हे पाहू शकता, जे जिथं जिथं पाणी मुरलंय ते आपण काढून टाकलंय, जेणेकरून बुरशी लागू नये त्याला. हे पाहू शकता, ओलं जिथं पाणी मुरलंय ते काढून टाकलंय बाहेरच्या साईडला आपण. हे बाकीचं पाहू शकता चांगलं आहे. त्या साईडला एक थोडं पाणी मुरलंय आणि त्या खड्ड्यात एक पाणी मुरलं होतं. बाकी व्यवस्थित आहे. आणि इथं बी थोडं पाहणार आहोत आपण. इथं एवढं नाहीये मित्रांनो. हे पाहू शकता, अशा प्रकारे थोडं ओलं आहे. मित्रांनो, भरपूर चारा गोळा करण्यापेक्षा तो कसा टिकवता येईल ह्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतंय मित्रांनो. त्यामुळे आपण शेड मारलंय आणि वरती पण लवकरच आपण काम पूर्ण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.